नमस्कार. झेपमध्ये मी अश्विनी आपलं स्वागत करते. आपण जेव्हा एखाद्याच्या आयुष्याचा संघर्ष पाहतो, ऐकतो, तेव्हा आपण त्या संघर्षाच्या तीव्रतेबद्दल एक अंदाज बांधतो. पण प्रत्यक्षात मात्र त्या व्यक्तीने त्याहीपेक्षा कितीतरी जास्त भोगलेलं असतं. झेपमध्ये आपण अशाच शून्यातून विश्व निर्माण केलेल्या उद्योजकांचा जीवन प्रवास आणि त्यांची यशोगाथा उलगडत असतो. पण काही व्यक्तींचा प्रवास शून्याच्याही खालून सुरू झालेला असतो. विचार करा, अशा व्यक्तींना बालपणापासूनच किती सोसावं लागतं. सकारात्मक मानसिकता म्हणजे काय आणि नकारात्मक मानसिकता म्हणजे काय हे कळण्यापलीकडचं त्यांचं वय असतं. पण बालपणापासून खस्ता खाऊनही यशाकडे झेपवण्याचा ज्यांचा संघर्ष असतो, अशा व्यक्ती खरोखरच असामान्य असतात. आज आपल्या भेटीस येणारं व्यक्तिमत्व असामान्य तर आहेच, पण त्याचबरोबर कणखर, धाडसी आणि लढवय्या वृत्तीचं, तसंच एनर्जी सेक्टरमध्ये LPG प्रोडक्ट्स आणि सिस्टीमच्या उत्पादनात अग्रेसर ठरलेल्या एंजमेज कंपनीचे संस्थापकीय संचालक माननीय श्री दत्तात्रय जगताप. सर्व प्रेक्षकांना माझा सप्रेम नमस्कार. मित्रांनो, माझं नाव दत्ता जगताप. माझा जन्म 14 डिसेंबर 1980 साली लोणंद या छोट्याशा गावी झाला. हे माझं आजोळ आहे बेसिकली. आणि माझ्या जन्माबरोबरती माझं जे माझ्या वडिलांबरोबरचे नातं होतं, ते वडिलांचं नातं आणि माझं नातं अतिशय सर्वसाधारण होतं. 6 महिन्याचं असताना वडिलांनी वडिलांचं माझ्यावरचं जे प्रेम होतं हे अतिशय तुटपुंज प्रेम होतं. आणि त्यांच्या माझ्यावरती असलेल्या नकारात्मक विचारांमुळे मला त्यांचं ते प्रेम मिळालंच नव्हतं सुरुवातीच्या 6 महिन्यामध्ये. आणि ती जी परिस्थिती होती, त्या परिस्थितीचं कुंपण माझ्या आईच्या ममत्वाकडे होतं, तिच्या मातृत्वाकडे होतं. कारण तिचं जे मातृत्व होतं ते तिला फुलवता आलं नाही माझ्याबरोबरती. आणि ओव्हरऑल परिस्थितीमुळे 6 महिन्याचं असल्यानंतर माझ्या आईने एक निर्णय घेतला की या बाळाच्या चांगल्या संगोपनासाठी तिने मला परत माझ्या आजीकडे पाठवलं. माझ्या आजीकडे ज्यावेळेस मी आलो, मला माझ्या आयुष्याची एक महानायिका भेटली. माझी आजी अतिशय कणखर, अतिशय धाडसी स्त्री. तिचं माझ्या आयुष्यात पदार्पण झालं. आणि 6 महिन्याचं असल्यापासून माझ्या आजीने माझा सांभाळ केला लोणंद या गावी. सो लोणंद हे खूप छोटंसं गाव होतं, पण याच्यामध्ये माझ्या वाट्याला जे लोणंद आलं ते अतिशय उत्कृष्ट लोणंद होतं. कारण आमचं जे घर होतं ते अगदी बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनच्या बाजूला होतं आणि मेन बाजारपेठेत होतं. तुम्ही आत्ता जे बघताय हे खूप अलीकडची वस्तू आहे, पण आमचं जे जुनं घर होतं ते अतिशय छोटं पत्र्याचं घर होतं. आणि त्या पत्र्याच्या घरामध्ये आम्ही अतिशय सुखानं 15 वर्ष आम्ही तिथं वास्तव्य केलं. त्याच्यानंतर ही वास्तू आम्ही खूप कष्टानं बांधली. आजीचं त्याच्यात खूप मोलाचं साथ होती त्याच्यामध्ये. आम्ही त्याच्यात आमच्या पद्धतीनं तो थोडा हातभार लावला आणि तिने स्वतःच्या कष्टानं, स्वतःच्या जिद्दीनं तिला हवं असलेलं हे घर उभं केलं. सो अशी माझी ही महानायिका, जी माझी आजी श्रीमती मालन सोनवणे, वयाच्या 35व्या वर्षी अकाली विधवा होणं, स्वतःच्या पदरी 4 मुली असणं, त्याच्यानंतर जी सर्वात धाकटी मुलगी ती अपंग असणं, त्याच्यानंतर त्या काळात ज्या काही समाज रूढी परंपरा होत्या त्या सर्वांना फेस करत करत तिने माझंही संगोपन करायला सुरुवात केली. अशी ही धाडसी स्त्री
आणि त्यावेळेस अतिशय कमालीचं दारिद्र्य होतं आणि हालाकीची परिस्थिती होती. आणि त्या अशा परिस्थितीमध्ये तिने तिचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून ती रस्त्यावरती केळी विक्रीचा व्यवसाय करायची. आणि अशा केळी विक्रीच्या व्यवसायामधून त्या सुरुवातीच्या 4-5 वर्षामध्ये आमचा जीवन प्रवास सुरू झाला. त्या 4-5 वर्षात बाकीच्या माझ्या मावशींचे पण लग्न झाली. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस माझं वय असं होतं की जिथे मला थोडं कळत होतं, अशा वयाच्या 5व्या वर्षापासून मी, माझी आजी आणि माझी अपंग असणारी मावशी, आमचं सर्वांचं एक वेगळा संघर्ष सुरू झाला. मला जसं त्या आजीचा संघर्ष जाणवत होता त्या कमालीच्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये, आणि त्या संघर्षामध्ये मलाही माझं काहीतरी थोडं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे म्हणून सकाळी लवकर उठणं, तो व्यवसायाच्या ठिकाणी त्या रस्त्यावरती जाऊन ती केळ्याची पाटी सेट करणं, सकाळी तो 2 तासाचा वेळ तिथं देणं, त्याच्यानंतर त्या शाळेमध्ये जिथे मी प्राथमिक शाळेमध्ये 1ली ते 4थी या इयत्तेत शिकत होतो. सो माझं 1ली ते 4थी पर्यंत जे शिक्षण होतं ते जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं. त्या शाळेत जाऊन परत संध्याकाळी आल्यानंतर त्या दुकानावरती बसायचं आणि माझ्या पद्धतीनं जेवढं काही शक्य होईल तेवढं त्या संघर्षात साथ देणं, असा तो प्रवास सुरू झाला. दत्ता लहानपणापासूनच मी आणि माझी आई आमच्या दोघींसोबत राहिलेला आहे. पण लहानपणापासूनच असा साहसी, जिद्दी असा मुलगा आहे तो. आणि लहान मुलं खूप असे हट्टी वगैरे असतात, पण त्याने कधीही हट्ट वगैरे कधीच केलेला नाही आहे. त्याला जबाबदारीची लहानपणापासूनच जाणीव होती. आणि आपण आजीकडे राहतोय, आपली मावशी हँडिकॅप आहे, आणि तेव्हापासूनच त्याला खूप जाणीव होती. मला पहिले तर काही चालता येत नव्हतं. मी आणि तो एकाच वेळेस शाळेत होतो, तेव्हा त्याची एक स्केटिंगची सायकल होती. मला चालता येत नव्हतं. मला आई किंवा माझी बहीण दोघी कोणीही शाळेत नेऊन न्यायच्या. आणि मग येताना कोणी नसलं तर दत्ता फक्त 5 वर्षांचा मुलगा, स्केटिंगची सायकल होती, स्केटिंगच्या सायकलवर पुढच्या साईडला असं मला बसवून तो असं मला शाळेमधून घरी घेऊन यायचा. छोटंसं घर होतं आमचं, अभ्यास करायला पण जागा नसायची. तो मित्रांच्या रूमवर त्यांच्याबरोबर जाऊन अभ्यास करायचा. मी जे काही आतापर्यंत घडलेले आहे ते दत्तामुळेच घडलेले आहे. मित्र म्हणण्यापेक्षा लंगोटी यारच म्हणाना, कारण की आमची मैत्री ही बालवाडीपासूनची ती आत्तापर्यंतची. तसं बघायला गेलं तर लहानपणापासून हा हसतमुख आणि एनर्जेटिक माणूस पाहिल्यानंतर अजूनही बालपणीचे दिवस आठवतात. काहीच प्रसंग सांगायचे झाले तर आम्ही लहानपणी त्याच्या घरी डबा खायला किंवा मधल्या सुट्टीमध्ये पाणी प्यायला घरी जायचो. एकमेकांच्या घरचे खूप चांगले संबंध होते. घरच्या कठीण परिस्थितीमध्ये ही आज त्यांनी जे उत्तुंग यश गाठलं आहे त्याच्याबद्दल खरंच अभिमान वाटतो. 1991 साली दत्ताजी मालोजी राजे विद्यालयात इयत्ता 6वीत शिकत होते. अवघं 11 वर्षाचं वय होतं. पण हे वर्ष त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. शुक्ल काष्ट एखाद्याच्या हात धुवून मागे लागतं, आणि तेही बालपणापासून. तेव्हा तो काळ खरंच खूप कठीण असतो. अशा कठीण काळात दिशा दाखवणारं कोणीतरी मोठं असावं लागतं आणि त्याच्यावर अवलंबून राहावं लागतं. अशा कठीण काळात दत्ताजी त्यांच्या आजीबरोबर होते. दत्ताजींचं आयुष्य भरकटून न देण्यामागे ही खूप महत्त्वाची बाब ठरली. आजही मागे वळून बघताना दत्ताजी म्हणतात, आजीनं मला जगण्याचा अर्थ आणि सामर्थ्य ह्या दोन्ही गोष्टी शिकवल्या, ते याच करिता. तुम्ही जे मागे वास्तू बघताय, या वास्तूमध्ये माझं 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण झालं. माझ्या कॉलेजचं नाव होतं मालोजी राजे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज. याच्यात ही पहिली जी बिल्डिंग होती ही आमची खरी शाळा. त्याच्यानंतर जी मागे जी दुसरी बिल्डिंग तुम्ही बघताय ही आमची नंतर बनलेली शाळा. सो आमचं पूर्ण शिक्षण हे पहिल्या शाळेमध्ये झालं. त्या दरम्यानच माझ्या आईकडे तिचा वेगळा संघर्ष सुरू होता. माझ्या वडिलांबरोबर तिचं असलेलं जे सांसारिक नातं होतं हे खूप वेगळ्या पद्धतीने सुरू होतं. त्या दरम्यानच माझ्या आईला अजून 2 अपत्य झाली, आणि त्या 2 अपत्य माझा भाऊ आणि माझी बहीण आणि माझे आई वडील यांचं पुण्यामध्ये वास्तव्य होतं. 1991 साली माझी जी आई आहे, जिने मला जन्म दिला,
तिचा अपघाती मृत्यू झाला. तिने स्वतःला जाळून घेतलं आणि त्याच्यामुळे त्या 1991 साली आमच्या पुढे अतिशय खडसर असा प्रकार उभा राहिला. पण तो क्षण मला अजूनही आठवतोय. माझी आजी सर्वांना हे सांगत होती की माझी मुलगी गेली, आता मी या मुलांचा सांभाळ का करायचा. सो त्या स्मशानभूमीमध्ये आम्ही तिन्ही भावंड प्रत्येकाच्याकडे जात होतो. त्यांना आम्ही रिक्वेस्ट करत होतो की आम्हाला तुमच्याबरोबर येऊ देत. पण त्या कठीण परिस्थितीमध्ये आम्हाला कोणी हात द्यायला उभं नव्हतं. पण शेवटी आजीचं मन होतं, आईचं मन होतं तिचंही. तिने आम्हा तिन्ही भावंडांना परत तिच्या घरी म्हणजे लोणंद गावी परत घेऊन आली आम्हाला. आणि 1991 पासून आम्हा तिघा भावंडांचं, ती स्वतःची एक अपंग मुलगी, अशा टोटल 5 माणसांचा चरितार्थ चालवण्याची जबाबदारी तिने उचलली. ही खूप मोठी गोष्ट होती. त्यानंतर त्यांना आणल्यानंतर त्याच्या घरची बी चुलतं मानता आज आजी कुणी बघायला आली नाही. मला बी माझ्या आईवडिलाचा आधार नाही, मालक वाटले, भाऊ नाही, बाहेरचा आधार नाही, सासरचा आधार नाही. तर ही 3 पोरं शिक्षण ह्यांना तिघांना शिकून आमच्या मुलीची तिघींची लग्न करून तिघी गेल्या त्यांच्या घरी की ही 3 पोरं आली. मग या 3 पोरांचं शिक्षण करून त्यांना मार्गीला लावून त्यांचं जिकडचे तिकडं करून काय आणि फार अगदी म्हणजे रुपयातून 4 आण्यातून ते कष्ट घेतलेले आहेत. 4 आणे कशी मोडावी ते उद्या चहा कशाचा करायचा हे माझ्या मनाला अवघड पडायचं. या पोरांना अगदी दुसऱ्यांचा आधार घेऊन घरातल्यांचा नाही, दुसऱ्यांचा आधार घेऊन त्यांचं शिक्षण झालं. त्यांचे परमिशन त्यांना आपलं मार्गीला लावलं. त्यांच्या आईने जे शब्द दिला होता की माझ्या मुलांना आधार तुझ्याशिवाय कुणी देणार नाही, माझ्या मुलावर तू लक्ष ठेवायचं आणि माझ्या मुलांना मार्गी लावायचं, हे माझं वचन घे. म्हणून तिचं आज रोजी वचन मी पूर्ण केलेलं आहे. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये माझे वडील हे आणखीन एका अपघातानं त्यांचा मृत्यू झाला. 1991 मध्ये माझ्यावरती ह्या ज्या दुःखाच्या डोंगरानंतर मला असं वाटलं की परत आणखीन आयुष्य हे वेगळं चॅलेंज निर्माण करत आहे. परत तो प्रवास सुरू झाला. खरं तर परत ते 1 वर्षाच्या पिरियड नंतर ते बाकीच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्वमेंट होत गेली. व्यवसायामध्ये आजीला मदत करणं, शिक्षणात इन्व्हॉल्व होणं, या गोष्टींना असं वाटलं की परत एक आयुष्य आपल्या व्यवस्थित वाटेवरती येत आहे. आणि त्याच दरम्यान 1992 साली माझ्या वाचनामध्ये रतनजी टाटा यांचा एक उत्कृष्ट लेख वाचनात आला आणि तो लेख माझ्या आयुष्याला कलाटणी देऊन गेला. एक 12 वर्षाचा मुलगा, त्याला त्याच्या भविष्याचा वेध त्या एका लेखामुळे मिळाला. रतनजी टाटांचा तो जो लेख होता तो त्या टाटा ग्रुपचा भविष्यातला वेध घेणार होता आणि तोच वेध मला माझ्या भविष्याचाही माझ्याही भविष्याचा वेध मला त्या लेखातून मिळाला. मी ज्यावेळेस तो लेख व्यवस्थित वाचला त्याच्यात मला लक्षात आलं की हा खूप डायव्हर्सिफाईड सेक्शनमध्ये हे लोक कामं करत आहेत. पण त्यावेळेस शिक्षण जे होतं ते खूप लिमिटेड होतं इंजिनिअरिंगचं. सो मेकॅनिकल ही स्ट्रीम आपल्याला निवडली पाहिजेत. त्यावेळेस ऑटोमोबाईल किंवा हे बाकीचे क्षेत्र तेवढी नव्हती. सो मला त्या लेखामधून मला नक्की मी काय केलं पाहिजेत पुढच्या भविष्यासाठी याचा मला वेध घेता आला. ते शिक्षण मी कुठे घेतलं पाहिजे तर मी ते पुण्यामध्ये घेतलं पाहिजेत. त्या शिक्षणाच्या अगोदर मी कोणती स्ट्रीम निवडली पाहिजे तर मला सायन्समधून शिक्षण घेतलं पाहिजे आणि इंजिनिअरिंग कंप्लीट केलं पाहिजेत. त्याच्यासाठी अजून मला 10वीचं कंप्लीट केलं पाहिजे माझं शिक्षण पूर्ण चांगल्या मार्काने. आणि असा हा माझा जो प्रवास होता हा मी रिव्हर्स प्रवास मी माझा अधोरेखित केला. आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की ही आपल्याला शिक्षण तर पूर्ण होईल आपलं पुण्यामध्ये, पण शिक्षण झाल्यानंतर माझं भविष्यामध्ये माझं जे उद्योजक होण्याचं जे स्वप्न आहे ते मी कुठं पूर्ण केलं पाहिजे. आणि त्यासाठी मी रतनजी टाटा जसं मुंबईला त्यांचं ऑफिस आहे त्याच धर्तीवरती माझं जे कर्मस्थान असेल हे मुंबई असेल हे मी डिसाईड केलं. आम्ही जेव्हा 11वी-12वीला आलो तेव्हा काहीच मुलांना आपल्याला काय ध्येय प्राप्त करायचे याची जाणीव असते, पण दत्ताला ते ध्येय पूर्णपणे माहीत होते. त्याचं नेहमी एक ध्येय आणि एक वाक्य त्यांनी मला सांगितलेलं की आपण कधीही जॉब करायचा नाही तर आपण
जॉबची निर्मिती करायची, असे त्याचे स्वप्न होते आणि ते खरंच त्यांनी पूर्ण करून दाखवले. मोठी स्वप्न बघण्यात चुकीचं असं काहीच नाही, पण ती पूर्ण करण्यासाठी योग्य दिशा निवडणं आणि त्या दृष्टीनं सातत्याने प्रयत्न करत राहणं फार महत्त्वाचं असतं आणि हे दत्ताजींना पूर्णपणे माहीत होतं. 1997 साली माझं 12वीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं आणि 12वीमध्ये मी अतिशय चांगल्या मार्काने पास झालो आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणं हे माझं पूर्णपणे क्लिअर होतं. दत्ताबरोबर मी ज्युनियर कॉलेजला एकत्र होतो. ज्युनियर कॉलेजला असताना आपण जस्ट 10वी पासआउट झालो होतो आणि त्या वयात एवढे परिपूर्ण विचार असे नव्हते, परंतु ज्यावेळेस आमची मैत्री झाली, मैत्री झाल्यानंतर त्याच्या आयुष्यातले मला संघर्ष किंवा बाकीच्या गोष्टी जाणवल्या आणि संघर्ष असताना देखील तो किती सकारात्मक होता आणि त्याचं विजन किती क्लिअर होतं हे त्याच्याकडून त्यावेळेस मला पाहायला मिळालं. तो कधी कोणत्या कामाला असं म्हणजे कमी लेखत नव्हता किंवा त्याला त्याच्यातून कधी असं वेगळं असं वाटत नव्हतं. त्याच्या मते काम हे काम असतं आणि तेच सर्वात महत्त्वाचं होतं. आपण त्या वयामध्ये असताना बऱ्याच जणांना असे काही न्यूनगंड असतात किंवा काही शाय असतात मुलं, परंतु तो तसा पॉझिटिव्ह होता. दत्ताबद्दल सांगायचं म्हटलं तर त्याचं धाडसी व्यक्तिमत्व किंवा कोणतंही काम करण्याची त्याची जिद्द, चिकाटी आणि त्याचा जो मनमिळावू स्वभाव आहे किंवा इतरांबद्दल असणारा आदरभाव आणि महत्त्वाचं समाजकार्याची आवड, या सगळ्या गोष्टींमुळे त्याने त्याच्या आयुष्यामध्ये खूप सारं यश संपादन केलेलं आहे आणि आम्हाला सगळ्यांना त्याच्याबद्दल खूप सारा सार्थ अभिमान आहे. माझा लोणंद ते मुंबईपर्यंतचा प्रवास वाया पुणे हा खूप स्पष्ट होता. त्याच्यामुळे मी माझं ॲडमिशन पुण्याच्या DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये घेतलं आणि माझं तिकडचं इंजिनिअरिंगचा प्रवास सुरू केला. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या एकंदरीत खर्चामध्ये दर वर्षाला मला 25,000 ते 30,000 रुपयाची गरज असायची आणि तो भार माझ्या आजीवरती नसावा, त्यामुळे मी तो भार माझा पूर्णपणे उचलावा या भावनेतनं लन आणि अन आणि लन या स्कीममध्ये मी स्वतःला एनरोल करून घेतलं. 1997 साली ज्यावेळी लोणंदवरनं दत्ता पुण्याला इंजिनिअरिंग कॉलेजला आला, त्यावेळी एक साधी ट्रंक होती. एक असा एकदम सडपातळ कृश असा मुलगा, पण त्याच्यानंतरचा हा जो काही स्ट्रगल आहे, म्हणजे अक्षरशः काही वेळा पेपर टाकण्यापासून ते म्हणजे माझ्यासमोर जर म्हणाल तर म्हणजे मी मोठ्या भावाच्या भूमिकेत नेहमी होतो हॉस्टेलला असताना. त्यामुळे तो अगदी सायकलवरनं द्राक्ष विकणं, पहाटे 4ला उठणं, मार्केट यार्डला जाणं, ती पाटी सायकलला बांधणं, शिवाजीनगर स्टँडच्या इथं, शिवाजीनगर स्टेशनच्या इथं ते द्राक्षे तो ओरडणं, अरे घ्या 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 घ्या, हे माझी गोड द्राक्ष हे म्हणून. म्हणजे त्यावेळी कदाचित हे मार्केटिंग सेलिंगचं स्किल ते तिथून कदाचित डेव्हलप झालं असेल. हॉटेलमध्ये वेटरचं काम करणं, गरज पडली तर मी काही नाटकांमध्ये पण कामं केले त्यावेळेस. अशा ज्या गोष्टी आणि ज्या गोष्टी करता येणं शक्य होतं, अशा सर्व गोष्टी करून माझा एकंदरीत जो 4 वर्षाचा खर्च होता, तो खर्च मी पुण्याला अशा विविध गोष्टींमध्ये विविध कामे करून पूर्ण केला. दत्तासोबत शिवाजीनगर रेल्वे स्टेशन बाहेर द्राक्ष विक्रीचा सायकलवरती स्टॉल लावत होतो आणि आम्ही एकाच ठिकाणावरून माल विकत घ्यायचो, म्हणजे फळं विकत घ्यायचो आणि दिवसभर एकाच परिसरामध्ये विकायचो. परंतु त्यांची फळं माझ्या अगोदर संपायची आणि त्यांची फळं विकून झाल्यानंतर ते मला माझी फळं विकण्यासाठी मदत करायचे आणि ज्यावेळेस आम्ही फळं विकून घरी परत यायचो, हॉस्टेलवरती परत यायचो, त्यावेळेस त्यांचं कलेक्शन माझ्यापेक्षा नक्कीच जास्त असायचं. मी खूप जिद्दीने माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. ते साल होतं 2002मध्ये आणि ज्या दिवशी माझं इंजिनिअरिंगची परीक्षा संपली आणि मी दुसऱ्या दिवशी
6 जुलै 2002 मध्ये मी मुंबईचा मार्ग पकडला. कॉलेज जीवनापासूनच त्यांची जिद्द, धडपड, मोठी स्वप्न बघणं आणि ती पूर्ण करणं अशी त्यांच्या विविध गुण यांचे आम्हाला बऱ्याच वेळा अनुभव आले. कॉलेज जीवनानंतरही व्यावसायिक क्षेत्रामध्ये मी त्यांच्याबरोबर बरेच वर्ष एकत्रपणे काम केले, ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं एक प्रकारचं मार्केटिंग स्किल आणि संवाद कौशल्य यांच्या मदतीने त्यांनी अनेक प्रकारची मोठी मोठी कामे यशस्वीरित्या पूर्ण केली. लक्षात घ्या, दत्ताजी अत्यंत गरीब परिस्थितीमधून पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी आले होते. कुठलंही आर्थिक पाठबळ नसल्यामुळे नोकरी करून स्थैर्य मिळवणं त्यांना गरजेचं होतं. कितीही संकट आली तरी महत्वाकांक्षी माणसं नकारात्मक मानसिकतेमधून कधीच वाटचाल करत नाहीत. उद्योजक व्हायचं लक्ष्य गाठायचं म्हटल्यावर त्याकरिता योग्य दिशा दत्ताजींनी नक्कीच ठरवलेली असणार. त्याकरिता ज्ञानार्जनात भर घालणं त्यांना योग्य वाटलं असावं. 6 जुलै 2002 मध्ये सुरू झालेला माझा मुंबईचा प्रवास आणि त्या ठिकाणी मी पत्करलेली नोकरी यामध्ये माझं व्यवस्थित वाटचाल सुरू होती. पण माझ्यातला उद्योजक जो होता तो मला शांत बसू देत नव्हता. जेमते 6 ते 8 महिन्याची नोकरी करून झाल्यानंतर माझ्यातला उद्योजक मला सारखा खुणावत होता. ते कळण्याचे दिवस नव्हते. त्यामुळे पुण्यामध्ये माझे काही मित्र होते, त्यांना बरोबर घेऊन मी एअर कंडिशनिंगमध्ये काही व्यवसाय सुरू केला. आणि जशी फसगत प्रत्येक नवीन व्यवसायाची होती तशी आमचीही झाली. त्या व्यवसायामध्ये आम्ही सपाटून मार खाल्ला, कारण त्या व्यवसायाची जी गणितं होती ती आम्ही योग्य रीतीने मांडली नव्हती. तो अनुभव पणाशी घेऊन परत पुण्यावरून मुंबईचा प्रवास सुरू केला. मुंबईला गेल्यानंतर परत नॅचरल गॅसमध्ये, LPG सेक्टरमध्ये मी काय नोकरी केली. त्याच्यानंतर फ्रीलान्सिंग ॲक्टिव्हिटी केल्या आणि 3 ते 4 वर्षामध्ये मुंबई आणि मुंबई परिसरामध्ये स्वतःचं असं स्थान निर्माण केलं. आणि या दरम्यान मी माझं शिक्षण सुरू ठेवलं होतं. शेवटी शिक्षण ही महत्त्वाची गोष्ट होती आणि त्यामुळे मी माझं MBA मार्केटिंग 2003 मध्ये कंप्लीट केलं. MBA झाल्यानंतरही 2004 मध्ये मी MIT मधून पायपिंग डिझाईन अँड इंजिनिअरिंगचा कोर्सही केला. अजूनही बाकीच्या गोष्टी माझ्या सुरू होत्या. जिकडे शिक्षण मिळत होतं ते मी घेत चाललो होतो. आणि हा सर्व प्रवास सुरू असताना मला माझ्या आयुष्याची जोडीदार भेटली आणि 2005 मध्ये माझं लग्न ठरलं. आमचं लग्न 13 फेब्रुवारी 2005 मध्ये झालं. त्यांचे मावशी काका, माझ्या दत्ता जगताप यांचे मावशी काका आणि त्यांची आजी ह्यांच्या हे आमचा घरी बघण्याचा एक कार्यक्रम झाला. आणि त्याच्यानंतर त्यांचे मावशी काका, आजी आणि माझे आई वडील, माझे आजी आजोबा, काका काकू यांच्या दोघांच्या विचारांनी आमचं लग्न जमलं. दत्ता जगताप हे खूप संघर्षातनं, खूप स्ट्रगल करून वरती आलेत. हे त्यांच्या घरच्यांकडून आम्हाला जेव्हा माहिती पडलं की त्यांनी कसे कष्ट केले, त्यांचे आई वडील नसताना ते कुठपर्यंत पोचलेत आणि आज ते एवढे इथपर्यंत आहेत, हे कळल्यानंतर खूप त्यांच्याबद्दल खूप जास्तीत जास्त माझ्या घरच्यांना आणि मला सुद्धा खूप त्यांच्याबद्दल प्रेम वाटलं, हेवा वाटला. आणि हे खूप डिफिकल्ट होतं आणि ते त्यांनी करून दाखवलं. त्याच्यामुळे माझ्या घरचे आणि आम्ही खूपच इमोशनल झालो आणि मग आमचं लग्न असं झालं. आणि खूप छान वाटलं मला की मी अशा एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाशी माझं लग्न होतंय. लग्नानंतर आमचं एक रुटीन लाईफ स्टार्ट झालं आणि ते मुंबईला असायचे आणि आठवड्यातनं एकदा गावी लोणंदला यायचे. तो 2 वर्षाचा खडतर प्रवास होता आणि तो आम्ही केला. 2006 मध्ये आम्हाला एक गोड न्यूज मिळाली, एक गोड बातमी मिळाली. आम्ही दोघं आई बाबा होणार होतो. पण नियतीला तेही मंजूर नसावं. डिसेंबर 2006 मध्ये आम्हाला झालेलं ते अपत्य जेमतेम 2 दिवसाचं होतं आणि ते आम्हाला आमच्या अवस्थेवर सोडून निघून गेलं. तो दिवस होता, मी आणि माझी पत्नी आम्ही खूप ढाईमुकलून रडलो. माझी पत्नी माझ्या मागे लागली होती की मला तुम्ही मुंबईला घेऊन चला, कारण त्यावेळेसची माझ्या गावी राहायला होती. का कुणास ठाऊक या 3-4 वर्षामध्ये जे व्यवसायाचं
आणि उद्योजक होण्याचं स्वप्न संसारिक याच्यामध्ये अडकलं होतं. ते त्या एका इन्सिडेंटमुळे पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी मला ते वेध लागले होते. आणि मी आणि माझ्या पत्नीनं जानेवारी 2007 मध्ये पूर्णपणे मुंबईला स्थलांतरित केलं आणि